शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. मुरुड शहरात तालुक्यातील वादळी पाऊस, मृग बहाराकरता ताणावर सोडलेल्या बागांना धोका, शेतकऱ्यांमध्ये चिंता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वादळी वाऱ्याने कारला परिसरात केळी पिकाचे नुकसान. कारला परिसरातील 25 हेक्टर पिकाचे नुकसान. घास हिरावला. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धरणाचे दरवाजे उघडले की वैनगंगा घेते रौद्र रूप. 33 गावांना बसतो फटका. नागरी सुविधांची वानवा कायम. इशारा दिला अवकाळीचा, मात्र रोज वाढतोय पारा. उन्हाचा जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ. अवकाळीची ही भीती. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन अलर्ट. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा. विभाग प्रमुखांनी गेले सादरीकरण. रोजंदारी वन मजुरीपासून वंचित. बाळंतपणात पत्नी मरण पावल्यास शेतकरी पतीला 2 लाखांची मदत. वारसदारांना आधार. रुग्णात मुंडे अपघात. शेतकरी विमा योजनेत नवे बदल. सोन्यात गुंतवणूक केलेली परवडली. भाव 72,000वर. चांदीचे दरही वाढतेच. सोन्याचे दर 95,000पर्यंत जाण्याचा अंदाज. अवकाळीच्या बागांना फटका. फळांच्या दरात 100 रुपये वाढ. पचनक्रिया सोपी. उन्हामुळे फळांची मागणी वाढली. पीक कर्जाचे उद्दिष्ट झाले निश्चित. वाटप सुरू. 125 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे गोंदिया जिल्ह्यात वाटप. लाल मिरची झाली स्वस्त. आता तिखट होईल मस्त. लाल मिरचीचे भाव आवाक्यात. कापसाच्या दरात घसरण. बियाण्याचे दर मात्र वाढतीवर. उत्पादन खर्चही पदरी पडेना. यंदा क्षेत्रवाढीची शक्यता कमी. खरीप हंगामातील पीक येणार धोक्यात. अवकाळीचा परिणाम. जमीन न तापल्याने बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता. ज्वारी दर हमी भावाच्या दराच्या खाली. शेतकऱ्यांना हमी केंद्रातील खरेदीची प्रतीक्षा. 5 केंद्रांना हिरवी झेंडी. बाजारातील तुरीला 12,150चा विक्रमी दर. यवतमाळच्या बाजारात शुकशुकाट. वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने दाणादाण. बोथगव्हाणीतील सोलर पॅनलचा फटका. ग्रामीण भागातील वीज पुरवठा झाला खंडित. शिवारातील पिकांचेही नुकसान. खुशखबर. यंदा महाबी सोयाबीन 25 रुपयांनी स्वस्त. भाताच्या दरात मात्र वाढ. 3100 रुपये क्विंटल. बियाणे विक्रेत्यांकडे पोहोच.